या एका सामान्य तरुणीला अशोकराव चव्हाण घाबरतात. होय, मुक्त पत्रकार मुक्ता कदमला थेट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या महाशक्तीत असणारे अशोकराव चव्हाण घाबरलेत. मी असं का म्हणतोय ते तुम्हाला कळेलच. पण तुम्हाला माहितीये, मुक्ता कदम यांनी एक मोठा गुन्हा केलाय. तो गुन्हा काय? तर त्यांनी नांदेडच्या सर्वसामान्य गरीब लोकांचा आवाज ऐकला, त्यांच्या गरजा समजून घेतल्यात. नांदेडला अशोकराव चव्हाणांनी कसं लुबाडलंय हे मुक्ता कदम यांनी निर्भीडपणे मांडलं. आणि यानंतर काय झालं ते तुम्हीच पहा. हे बघा मित्रमैत्रिणींनो, मला सरकारकडून पुरस्कार देण्यात आलेला आहे. या देशामध्ये तुमच्या घरामध्ये येऊन 2,000 5,000 रुपये वाटून गेले, त्यांनी आचारसंहितेचा भंग नाही केला. मला खूप फोन पण आले आणि आता सगळ्यात त्याच्यातली हायेस्ट FIR झालेली आहे. याच्यातले कलम जर पाहिले तर हसायला आलं मला. म्हणजे मुक्ता कदम मूळची नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील वायफणी नावाच्या एका छोट्याशा गावातली तुमच्या आमच्यासारखी एका सर्वसामान्य तरुणी. आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या मुक्ताचे वडीलही पेशाने शेतकरीच. नांदेडमधून नागपूरला ग्रॅज्युएशनला गेलेली मुक्ता काही काळ संघाच्या संपर्कात आली. पण तिथं कशा प्रकारे धर्म आणि जातीचं राजकारण केलं जातं हे मुक्ताला चांगलंच कळून चुकलं. पुढे स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने मुक्ता पुण्यात गेली. तिथंच तिचं अवांतर वाचन झालं आणि इथूनच मुक्ताचं जग पालटलं. काहीतरी नवीन करण्याच्या धडपडीतून मुक्ता युट्यूबर आणि मुक्त पत्रकार बनून गेली. मुक्तानं बाबासाहेबांचं जाती वर्ण व्यवस्थेचं पुस्तक वाचलं. त्यातून तिनं जाती व्यवस्थेचं भीषण वास्तव आपल्या युट्यूब चॅनलवरून मांडलं. मुक्ताचं हेच निर्भीड विश्लेषण लोकांना प्रचंड आवडलं. त्यातून तिला बोलत राहण्याची, व्यक्त होण्याची प्रेरणा मिळाली, असं तिनंच एका मुलाखतीत सांगितलेलं. याच मुक्ताने महानगरपालिका निवडणुकीच्या काळात जे काम इथल्या मुख्य माध्यमांनी केलं पाहिजे ते काम स्वतः करायचं ठरवलं. ज्या जिल्ह्यात आपण जन्माला आलो त्याच जिल्ह्यापासून मुक्ताने सुरुवात केली. नांदेड महापालिकेच्या काळात मुक्ता थेट ग्राउंडवर उतरली. नांदेडच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय, त्यांना कसं मूलभूत गरजांपासून वंचित ठेवलं गेलंय हे मुक्ता उघडपणे बोलू लागली. निवडणुकीत पैसे घेऊन मतदान करू नका, तुमच्या गरजा ओळखा, हे मुक्ता नांदेडकरांना सांगू लागली. नेमकी हीच गोष्ट नांदेडच्या काही राजकारण्यांच्या पोटात दुखली. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुक्ताने अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात आवाज उचलला. जे अशोकराव चव्हाण स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे वडीलही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवून चुकले, अशा अशोकराव चव्हाण यांच्या नांदेडात लोकांची किती भीषण आणि बिकट अवस्था आहे हे मुक्ताने निर्भीडपणे दाखवलं. बरं, हे तेच अशोक चव्हाण आहेत ज्यांच्यावर स्वतः भाजपने आदर्श घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी स्वतः भाजपात प्रवेश केला आणि घोटाळ्याचा आरोप थंड बस्त्यात गेला. असो, आता अशोक चव्हाण ज्या नांदेडला स्वतःचा बालेकिल्ला म्हणतात, त्याच नांदेड शहरातील अडचणी पहा. नांदेड शहराचा मुख्य जलस्रोत विष्णुपुरी धरण आहे. धरण आतापर्यंत 100% पाण्यानं भरलंय. तरीही नागरिकांना दर 4 दिवसांनीच पाण्याचा कट मिळतो. म्हणजेच दररोज नियमित पुरवठा होत नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या समस्येचा तपास करून पाणी पुरवठ्याची व्यवस्था लवकरात लवकर सुधारण्याचा आदेश दिलेला आहे. नांदेड महापालिकेतील स्वच्छता आणि विल्हेवाट यंत्रणा ही अपुरी आहे. सरकारी रुग्णालयांची अवस्था तर प्रचंड डेंजर आहे. सप्टेंबर 2023 मध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याने 31 रुग्ण, त्यात 16 नवजात शिशु मृत्युमुखी पडले होते. यानंतर राज्य शासनाने चौकशी समिती नेमली. या प्रकरणामुळेही अशोकराव चव्हाणांनी नांदेडचा काय विकास केलाय हे समोर आलं होतं. या व्यतिरिक्त नांदेडात रस्त्यांची दुरवस्था प्रचंड वाईट आहे. 2025 मध्ये पावसाळी पुरानंतर अनेक भागात पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित झालेला. बाजारपेठेतील ट्रॅफिक व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि कचरा व्यवस्थापनही नीट होत नाही. नांदेडात विकासाच्या नावावर मोठे महामार्ग, हेलिकॉप्टर प्लांट, विमान सेवा अशी नवीन उपक्रम पार पडतायत. पण त्यांचे प्रत्यक्ष नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर किती परिणाम होतात हे महत्वाचं. मुक्ताने हेच मुद्दे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. 2-4 गल्ल्या गोळा विकसित झाल्यात म्हणजे सगळ्या नांदेडचा विकास झाला असं नाही. साहेब आले की पाया पडा, त्यांच्या मागे पुढे फिरा, असं जगणं म्हणजे हुकुमशाही आहे हे मुक्ता बोलू लागली. यामुळे अशोकराव चव्हाण प्रचंड बिथरले. शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. नांदेड महापालिकेत पुन्हा अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपची एक हाती सत्ता आली. भाजपने 81 जागांपैकी तब्बल 45 जागा जिंकल्या. भाजपच्या कविता मुळेंची नांदेड महानगरपालिकेच्या महापौरपदी वर्णी लागली. चव्हाणांच्या मनासारखं झालं. पण कुणीतरी एक सामान्य तरुणी आपल्या विरोधात बोलली, तिने आपल्या वर्चस्वाला आव्हान दिलं, हे साहेबांना प्रचंड टोचलं आणि याच रागातून मुक्ता कदमवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत
गुन्हा दाखल करण्यात आला. किती कमाल आहे बघा. सत्तेचा माज, पैशांचा नंगानाच आणि प्रश्न विचारणाऱ्यांचा गळा घोटण्याची पद्धत, हा विचित्र ट्रेंड महाराष्ट्रात सेट होतोय. एका बाजूला सत्तेतले बाहुबली आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्तेसाठी लढणारे लोक आहेत. पण कायदा फक्त एकाच बाजूने चालतोय का? हा प्रश्न मुक्ता कदमच्या निमित्ताने विचारला जातोय. निवडणुकीच्या आदल्या रात्री पैशांच्या वाटपाचे तुफान व्हिडिओ व्हायरल होतात. मतदारांना डांबून ठेवल्याचे पुरावे समोर येतात. अगदी लहान मुलांनाही माहिती असतं की कोण किती खोके वाटतोय, पण त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत नाहीत. नितेश राणे, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर यासारखे नेते भर चौकात कॅमेऱ्यासमोर गरळ ओकतात. हिंदू मुस्लिम द्वेष पसरेल अशी भडकाऊ भाषणं करतात. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत नाही. आम्हाला मतदान करा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करू, उघडपणे अशा धमक्या दिल्या जातात. त्यांच्याही विरोधात गुन्हे दाखल होत नाही. इतकी सगळी घाण उघडपणे सुरू असताना प्रशासन आंधळ होतं, यंत्रणा बहिरी होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. आणि गुन्हा दाखल होतो कुणावर? तर मुक्ता कदमवर. कारण तिने प्रश्न विचारण्याची हिंमत केली. बरं, या झुंडशाहीला बळी पडलेली मुक्ता ही पहिलीच नाहीये. यापूर्वी ही रवींद्र पोखरकर यांच्यावर असा सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविराज साबळे सारख्या सामान्य कंटेंट क्रिएटरला आज आई बहिणीवरून शिव्या दिल्या जात आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना तर भर रस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय. पण या लोकांचा वारसा संघर्षाचा आहे, छत्रपतींचा आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा आहे. मुक्ता हाच ठाम आहे की ती लढत राहणार. पण प्रश्न उरतो आपला, समाज म्हणून आपण मुक्ता आणि तिच्यासारख्या निर्भीड पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही आज काळाची गरज आहे. जर आपण गप्प बसलो तर आपला कधी उत्तर कोरिया होईल हे आपल्यालाच कळणार नाही. त्यामुळे मुक्ता आणि तिच्यासारख्या कित्येक लोकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे मतदार आणि सुजाण नागरिक म्हणून आपलं काम आहे. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.